हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आजचा आपला साऊंड आहे ऑर. लेटर्स ओ आर साऊंड ऑर. ह्या साऊंडची गोष्ट, गाणं, थोडे सोपे शब्द असं सगळं एका व्हिडिओमध्ये मी रेकॉर्ड केलं होतं. तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि आपण आजच्या व्हिडिओला पटकन सुरू करूया. तुम्ही स्क्रीनवर बघताय तसं 3च अगदी छोटे सोपे शब्द दिलेत, जेणेकरून तुम्हाला फक्त अंदाज यावा की ओ आर साऊंड ऑर होतो. ठीक आहे. FOR ऑर फॉर. HORN हॉर्न हॉर्न. STORM स्टॉर्म स्टॉर्म. ठीक आहे. या सगळ्या तिन्ही शब्दांमध्ये ओ आर हे 2 लेटर्स आहेत आणि त्यांचा साऊंड होतो ऑर. ठीक आहे. हेच आता शब्द आपण थोडेसे काय करूयात, त्याचे फोड करून बघूयात, म्हणजे 2 त्याचे भाग करूयात आणि शब्द समजून घेऊयात. F प्लस ऑर बिकम्स फॉर. H प्लस OR प्लस N ह ऑर न हॉर्न. CORN क ऑर न कॉर्न. ओके. ह्याच्यामध्ये प्लसचं चिन्ह घालून 3 वेगवेगळे साऊंड्स आणि शब्द कसे, ते लेटर्स कसे ब्रेक करायचे हे दाखवलेलं आहे, त्यामुळे समजायला सोपं जाईल. आता ह्याचे आणखीन थोडे जास्त शब्द बघूया. ठीक आहे. कारण आपल्याला जेव्हा इंग्लिश शिकायचं आहे, इंग्लिश चांगलं करायचं आहे, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शब्दसंपत्ती, म्हणजेच इंग्लिश वोकॅब्युलरी. FORK ओर्क फोर्क म्हणजे काटा चमचा. CORN ऑर्न कॉर्न. BORN ऑर्न बॉर्न. SORT ऑर्ट सॉर्ट. FORM ऑर्म फॉर्म. STORM ऑर्म स्टॉर्म. SHORT शॉर्ट शॉर्ट. SPORT स्पोर्ट स्पोर्ट. NORTH नॉर्थ नॉर्थ. आता थोडेसे मोठे शब्द बघूयात. MORNING ऑर न इंग. ING चं होतं इंग, मॉर्निंग. FOREST ऑर एस्ट फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे जंगल. BORDER ब ऑर ड अर बॉर्डर. REPORT रिपोर्ट. IMPORTANT इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट. UNIFORM युनिफॉर्म. FORTUNE फॉर्च्यून. आता नेहमीप्रमाणे ह्याची वाक्य सुद्धा बघूयात. I eat corn in the morning. We play sport in the school. The storm is very strong. This is very important. The forest is full of trees. I wear my uniform daily. ओके. तर OR साऊंड ऑर. काही शब्दांमध्ये तो ओर असा होतो, काही शब्दांमध्ये ऑर असा होतो, तर दोन्हीही चालू शकतं, पण त्या शब्दानुसार आपण त्याचा उच्चार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला या व्हिडिओमुळे मदत होईल, कारण याच्यामध्ये आपण छोटे शब्द, मोठे शब्द, वाक्य असं सगळं दिलेलं आहे आणि खाली एक याची वर्कशीट सुद्धा देते, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर पुन्हा प्रॅक्टिस करायला सुद्धा मदत होईल. पुढच्या वेळेला नवीन साऊंडसह पुन्हा भेटूया. बाय बाय.